अनिकेत पहिला बॉल, पहिलाच बॉल, चांगला फटका एक्झिक्यूट केला. यावेळेस मात्र डीप पॉइंटच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलंय आणि आता मात्र 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. तिसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. 3 धावा या चेंडूवरती पळून पूर्ण केल्यात आणि शुभारंभ झाला या 3 धावांच्या नंतर धावफलकाची सुरुवात. 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. विचार केला आपण प्रवीण कारभारी, रोहित जाधव, सागर जाधव आणि आशिष जाधव सारखे दमदार खेळाडू या संघामध्ये, जे गोलंदाजीच्या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. बॉल यार यावेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, फक्त फटका एक्झिक्यूट केला डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आलेत. रोहित जाधव चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल आणि एका धावेच्या नंतर धावसंख्या धावफलकावरती 4 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 2 चेंडूंच्या माध्यमातून 4 धावा आपल्याला पाहायला मिळतील. आजच्या महाशिवरात्रीच्या सर्व उपस्थित प्रेक्षकांना आणि मान्यवरांना मनपूर्वक शुभेच्छा. यावेळेस मात्र वेगवान चेंडू, फटका फसण्याची शक्यता जरूर होती. आता मात्र नशिबाची साथ, एक धाव वेगाने कंप्लीट होते आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केला होता, मात्र एका धावेनंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती एकूण 5 या आकड्यावरती. 5 रन्स ऑन स्कोर कार्ड विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. टीम श्री गणेश स्पोर्ट्स आपण पाहतोय. अविनाश आणि अनिकेत ही जोडी. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, कट करण्याचा प्रयत्न होता, दिशेपासून भरकटणारा चेंडू आणि पंचांनी दंडित केलाय. हा वाईट बॉल. धावसंख्या एकने सर्कल पुढे एकूण धावा लागतात त्या 6 आपण पाहू शकतो. यावेळेस मात्र चांगला फटका एक्झिक्यूट केलाय, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल आणि आता मात्र धावचीची संधी होती. थ्रो येण्याच्या पूर्वी मात्र फलंदाज सुरक्षित पद्धतीने क्रीज मध्ये पाहायला मिळाला आणि एका धावेच्या नंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 या आकड्यावरती. 7 ऑन स्कोर कार्ड आपण पाहतोय. 7 धावा, पहिली षटक प्रगतीपथावर असताना यावेळेस मात्र इंटू द ब्लॉक होल जेलची संधी आहे. संधीचं सोनं करण्यामध्ये अपयश येत आहे आणि हा झेल सुटल्यानंतर एक धाव वेगाने कंप्लीट आणि या एका धावेच्या नंतर एकूण धावसंख्या 8 आपल्याला पाहायला मिळेल. 8 रन्स ऑन बोर्ड आपण पाहतोय. पहिलं षटक, पहिल्या चेंडूला आपण पाहिलं तर तिहेरी धाव पाहायला मिळाली होती. गतीमध्ये परिवर्तन आणि यावेळेस मात्र हुक करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, मिस टायमिंग होईल आणि सरळ चेंडू आदळतो यष्टनवरती. पहिला धक्का बॅक टू द पॅव्हिलियन आपण पाहिलं तर अविनाश. थँक्यू डीजे. पहिलं षटक आपण पाहिलं, पहिल्या चेंडूला आपण पाहिलं तर तिहेरी धाव पाहायला मिळाली होती. दुसऱ्या चेंडूला सिंगल, तिसऱ्या चेंडूला सिंगल, चौथा चेंडू आपण पाहिला सिंगल. तदनंतर 6व्या चेंडूला आता मात्र एक गडी बाद करण्यामध्ये यश आले. जाऊयात मॅचच्या दिशेने. एंड आता मात्र चेंज झालाय. आपण पाहिलं तर डीबी ग्रुप एंड करण्यात गोलंदाज रोहित गोलंदाजी मार्कवर. एक खूप चांगले खेळाडू म्हणून त्यांची ख्याती आहे. अंडर 22, अंडर 21 उंबाडे संघ आपण पाहिलं तर यावर्षी थोडासा संघर्ष आहे सोनू उंबाडे संघाचा अंडर 22 मध्ये. मात्र खेळाडू आपण पाहिलं तर जाऊयात मॅचच्या दिशेने आपण. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अनिकेत, नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज विशाली जोडे आणि गोलंदाज रोहित संघाचे संगणक येतात बॉलिंग ट्रॅकवर डीबी ग्रुप एंड कडनं. पहिलाच बॉल, गतीमध्ये परिवर्तन केलंय, एलिव्हेशन कमी मिळतं यावेळेस मात्र फटक्यामध्ये आणि येणारा मात्र डॉट बॉल. यष्टीरक्षक बीट जरूर झाले होते, मात्र चांगला बॅकअप आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडूने दिलं आणि येणारा मात्र हा डॉट बॉल. षटकाचा विचार केला हे दुसरं षटक. पहिला चेंडू डॉट फेकण्यामध्ये यश आलंय. एकूण धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 8. एक गडी बाद 8 धावा आपण पाहतोय. यावेळेस मात्र फ्लायटेड डिलिव्हरी, तोफा होता, कबूल करण्याचा प्रयत्न, चेंडू सीमारेषे बाहेर आणि पंचांनी नोचा देखील कॉल केलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे, येतोय हा ब्रँडेड स्ट्रोक, षटकार.
मात्र चुकीचा चेंडू हाताळलाय रोहितने, त्याचं प्रत्युत्तर षटकाराच्या स्वरूपामध्ये. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन, आता मात्र जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळेल. खडे खडे चेंडू सीमारेषे बाहेर, डीबी ग्रुपच्या बॅनरच्या जवळ चेंडू पडतोय सीमारेषे बाहेर. फ्रीडचा फायदा षटकार. थँक्यू डीजे. जावत आपण मॅचच्या दिशेने धावसंख्या धावफलकावरती तब्बल 21 धावा. प्रवीणच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 8 धावा फक्त आल्या होत्या. मात्र या रोहितच्या षटकामध्ये थोडंसं महागडे षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. या महागड्या षटकामध्ये मात्र अपयश येते आणि ते अपयश झाकण्यासाठी पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस मात्र पल्लू स्कूप खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटचा चांगला संपर्क नाहीये. नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र फेकी होते. तत्पूर्वी एक धावेचा अवधी होता आणि या एका धावेच्या नंतर एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 धावा. 22 ऑन स्कोर कार्ड. 10 क्रिक लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण युट्यूब वरती लाईव्ह पाहू शकतो. 10 क्रिकचं प्रतिनिधित्व देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. एक जबरदस्त मॅच, पहिलाच सामना उत्कंठवर्धक पाहायला मिळतोय, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा होत्या आणि या षटकामध्ये विचार केला आतापर्यंत यावेळेस मात्र एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. वेगाने चेंडू सीमारेषेच्या जवळ ट्रॅव्हल होईल तत्पूर्वी दुसऱ्या धावेला संधी आली. डीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू पोहोचतो तोपर्यंत 2 धावा आपण पाहू शकतो. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली एकूण 24 धावा धावफलकावरती. 24 ऑन स्कोर कार्ड. प्रोग्रेस ऑफ सेकंड ओव्हर, दुसरं षटक प्रगतीपथावर असेल. रोहित यावेळेस गतीमध्ये परिवर्तन, चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं फॉलो थ्रू मध्ये. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेला संधी चालून आली आहे आणि त्या चालून आलेल्या संधीचं मात्र सोनं केलं जाईल आणि 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जात आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचेल एकूण धावा लागतात त्या 26 धावा. 26 ऑन स्कोर कार्ड आपण पाहू शकतो. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहिलं तर एक चेंडू शिल्लक पाहू शकतो रोहितच्या षटकामध्ये. सामन्याचे पंच आपण पाहिले तर चिराग भोईर मुख्य पंच, त्याचबरोबरीने विकास जाधव आपण पाहतोय स्क्वेअर लेगचे पंच. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केलंय, खूप चांगला चेंडू हाताळला होता. एकच धाव आणि या एका धावेच्या नंतर षटक मात्र दुसरं संपलंय आणि 2 षटकाच्या अंती धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती एकूण 27. 27 ऑन स्कोर कार्ड आफ्टर 2 ओव्हर्स विथ लॉस ऑफ 1 विकेट. श्री गणेश स्पोर्ट्स. गोलंदाज संदीप भोईर गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज संदीप भोईर गोलंदाजी मार्कवर. नेक्स्ट मॅच बिटवीन आपण पाहतोय एका बाजूला संघ असेल अग्री बॉईज आणि दुसऱ्या बाजूला संघ असेल एसकेटी ग्रुप. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी यायचंय ही विनंती असेल. एसकेटी ग्रुप आणि आई एकविरा. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवर. संदीप भोईर यावेळेस मात्र चांगला चेंडू एक्झिक्यूट केला. एकच धाव, जस्ट सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि दुसऱ्या धावेच्या संधीचं होतंय का सोनं पाहूयात. आणि पंचांचा कुठलाही कॉल अजूनपर्यंत मात्र येत नाहीये. येणाऱ्या 2 धावांच्या नंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती एकूण 29 या आकड्यावरती. 29 ऑन स्कोर कार्ड आपण पाहतोय. 29 धावा. षटक क्रमांक सुरू असताना तिसरं आपण पाहिलं तर षटक सुरू आहे. पहिल्या चेंडूला दुहेरी धाव घेण्यामध्ये यश आलं.
यावेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन, खूप चांगला चेंडू एक्झिक्यूट केला होता. आणि यावेळेस मात्र आपण पाहिलं तर गडी बाद होतोय आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर आपण पाहिलं तर बाद होईल विशाल. आपण मॅचच्या दिशेने दोन शेड्यूल मध्ये फक्त 2च धावा खर्च केल्या आणि एक महत्वाचा गडी बाद करण्यामध्ये यश मिळालं. आणि आता मात्र संघाचे आधारस्तंभ आपण पाहिलं तर दिगेश मात्र मैदानाच्या आतमध्ये उर्वरित 4 चेंडू या षटकाचे शिल्लक. स्ट्रायकिंग एंडला दिगेश असतील. षटकाचा विचार केला तर संदीपचं षटक 2 चेंडू मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. दिगेश मात्रे वन ऑफ द बेस्ट हार्ड हिटर फॉर टीम मुंबाडे. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. गतीमध्ये परिवर्तन, कट करण्याचा प्रयत्न होता, चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. एकदा वेगाने कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेला संधी चालून आली आहे आणि फंबलिंगचा फायदा मात्र घेता येतोय आणि तिसरी धाव आता मात्र वेगाने कंप्लीट. 3 धावांच्या अंती मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल 32 या आकड्यावरती. 32 ऑन स्कोर कार्ड आपण पाहतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी प्रवीणने केली होती. अतिरिक्त धावा देखील दिल्या होत्या, मात्र फक्त 8च धावा त्या षटकामध्ये. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन, हवेत उडवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत सागर. सुंदर झेल टिपण्याची संधी होती, मात्र झेल सुटतोय आणि आता मात्र या 2 धावा धावसंख्येवरती जाऊन पोहोचतील. एकूण 34 धावा धावफलकावरती. सागरच्या माध्यमातून अशी चुकी आम्ही कधी पाहत नसतो, मात्र आज काय घडलंय. ICICI सेफ हँड्स अशी त्यांची ख्याती. आज मात्र झेल सुटला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती एकूण 34 या आकड्यावरती. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. गोलंदाज सज्ज होतोय संदीप. गतीमध्ये परिवर्तन, खूप चांगली लाईन यावेळेस पाहायला मिळतीये. काय जबरदस्त गोलंदाजी करतोय संदीप आपण पाहिलं तर. मात्र क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं गरजेचं आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 34 या आकड्यावरती. षटकाचा एकमेव चेंडू अजून शिल्लक. या एका चेंडूवरती एखादा मोठा फटका जर येतोय तर मात्र श्री गणेश स्पोर्ट्सची धावसंख्या आपल्याला चांगली पाहायला मिळेल. सामन्यामध्ये कमबॅक करण्याची संधी मात्र समोर उरणार नाहीये. यावेळेस चांगला फटका एक्झिक्यूट केला, क्षेत्ररक्षक आहेत आणि आता मात्र झेल टिपला जाईल. ICICI सेफ हँड्स रोहित जाधव यांचा सुरेख झेल आणि फलंदाज बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. धावसंख्या धावफलकावरती तर आग्री बॉईज आणि SKT ग्रुप आपल्याला विनंती असेल, हे षटक झाल्यानंतर आपण टॉस करता यायचंय. रोशन गोलंदाजी ट्रॅकवर. शेवटचं आणि अत्यंत महत्वाचं षटक. स्ट्राईक एंडला फलंदाज दिगेश. सागर गोलंदाजी ट्रॅकवर. सागर जाधव वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर आणि आता मात्र DB ग्रुप एंडकडनं आपल्याला पाहायला मिळतील. जावत मॅचच्या दिशेने
स्ट्राईक एंडला फलंदाज धिगेश आपण पाहू शकतो. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल, खूप चांगली लाईन पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळत आहे शेवटच्या षटकामध्ये सागरच्या माध्यमातून. आणि पहिला बॉल आपण पाहिलं तर डॉट आहे. उर्वरित 5 चेंडूंचा अजूनही खेळ शिल्लक. मात्र 5 चेंडूंमध्ये जर मोठे फटके आले सोनू भोईर तर मात्र बॅटिंग करत असताना श्री गणेश संघ खूप चांगल्या फॉर्म मध्ये. आता मात्र धमाका केला जाईल. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर, येतोय हा दणदणी स्ट्रोक, षटकार. पाहायला मिळाली सागरचं. सागरचं आपण पाहिलं तर कौतुक केलं आपण. पहिला चेंडू डॉट फेकला होता. तर सन्माननीय मच्छिंद्रजी जाधव यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर त्यांचे सुपुत्र देखील आपण पाहू शकतो, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय या स्पर्धेच्या निमित्ताने. जवळ आपण मॅचच्या दिशेने गोलंदाज सज्ज होतोय पुन्हा एकदा. यावेळेस वेगवान चेंडू हवेत उडवण्याचा प्रयत्न होता. पॉइंटच्या रिझनला चांगलं क्षेत्ररक्षण. जस्ट सिंगल आणि धावसंख्या एकनी सर्कल पुढे एकूण धाव लागतात त्या 41 धावा धावफलकावरती. 41 ऑन स्कोर कार्ड. 41 धावा. मोठ्या फटक्यांची अजूनही गरज असेल, कमीत कमी 50 पर्यंत जर पोहोचायचं असेल तर 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज मात्र रोशन, जो पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला आहे. सागरच्या माध्यमातून हे षटक हाताळलं जातं. शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात. यावेळेस स्वतः वेगवान चेंडू, चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे, झेलची संधी असेल आणि आता मात्र झेल जमिनीला दान होतोय. 2 धावा कंप्लीट, तिसरीची संधी आणि तिसऱ्या धावेच्या नादामध्ये मात्र एक फलंदाज बॅक टू द डगआउट. धावसंख्या धावफलकावरती 43. 43 ऑन स्कोर कार्ड आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॉल होतं यार बॉलिंग ट्रॅकवर. मोठा फटका येणं गरजेचं असेल. यावेळेस आता वेगवान चेंडू हवेत उडवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत आणि आता मात्र झेल सुटतोय. दुसऱ्या धावेची संधी चालून आली आहे. 2 धावांच्या नंतर मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल ती एकूण धावा लागतात त्या 45. जिंकण्यासाठी 46 धावांची गरज 24 चेंडूंच्या माध्यमातून हा सामना जिंकण्यासाठी. आणि पुन्हा एकदा आम्ही कॉल करतोय आगरी बॉईज विपक्ष एसकेटी ग्रुप. 2 मिनिटाच्या अवधीमध्ये संघनायकाला टॉस साठी येणं गरजेचं असेल, तत्पूर्वी जाऊया डीजे मास्टरकडे.
खपल लगेच तुला कुठे उतरायचं आहे याला दे ना लाला पिझ्झा बाबा हे बा असं करतो बाबा हेलो चेक. हेलो. हेलो. हॅलो चेक. हेलो. 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 तर यायचे दोन्ही कॅप्टन्स विनंती असेल हेलो. हेलो. विक्रमदादा जाधव यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. अरे याला बटन नाही वाटते एसकेटी ग्रुपचं कॅप्टन यायचं आहे. तर आपण टॉस करणार आहोत विक्रमदादा जाधव यांच्या शुभ हस्ते. एका बाजूला एसकेटी ग्रुप आपण पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला आगरी बॉईज. आणि यावेळेस मात्र टॉस झालाय, टॉस जिंकलाय. आपण पाहिलं तर डिसिजन काय असेल सर्वप्रथम. हे खूप चांगलं आयोजन आजच्या महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळतंय, त्याबद्दल तुम्हाला काय व्यक्त करायला आवडेल? आयोजन खूप चांगलं केलं आहे. थँक्यू. आणि जाऊयात आपण मॅचच्या दिशेने, जिथं सज्ज आहेत सोनू भोईर. चला मॅचला सुरुवात होत आहे. हेलो. अरे थोडा होते ना हेलो. हेलो. चला मॅचच्या दुसऱ्या सत्रामध्ये पाहतो आपण. अतिशय चांगली फलंदाजी केली श्री गणेश संघ. दिगेश शेवटपर्यंत राहिला विकेटवर. चांगली धावसंख्या उभारली. टार्गेट असेल 46. 24 बॉल आणि 46 धावांचं आव्हान. पंडुशेठ प्रतिष्ठान. स्ट्रायकिंग एंडला आहे आशिष जाधव. नॉन स्ट्राईकला आहे तो सागर जाधव. चला मॅचला सुद्धा उंबाडे एंड कडून अतिशय सुरेख फटका पाहतोय आपण. हा चेंडू झाला 4 धावांसाठी. चारनी धावसंख्या झाली 8. पुन्हा एकदा आता मात्र सुरेख फटका. कव्हरच्या वरून उडवलेला हा फटका. 1 बाउन्स ओव्हर द रॉप. चौकार. सुद्धा आशिष जाधव लगातारचा हा दुसरा चौकार येतो त्याच्या बॅट मधून. खूप चांगली फलंदाजी आशिष दाखवतोय. शेवटचा चेंडू
आता मात्र सुरेख चेंडू होता, स्लोवर चेंडू होता, निधाव चेंडूची सांगता होताना आणि 1 षटकाच्या समाप्तीत तर धावसंख्या आली ती 12. मित्र प्रवीण जाधव सुद्धा इथे आलेले आहेत, त्यांनी यायचंय मंचावर आणि खूप चांगली स्पर्धा घेऊन आलेत ते DB ग्रुप. कोणतीही फी इथे स्वीकारली गेलेली नाही, फ्री एंट्रीज आहेत सर्वांना. सर्व टीम मध्ये आनंद आहे, खूप चांगलं आयोजन. फ्री एंट्री असल्यावर सर्वांना आनंद वाटणारच, कारण का सणाच्या दिवशी फ्री मध्ये खेळायला भेटतोय, ते सुद्धा लाईव्ह. यूट्यूब लाईव्ह सुद्धा आहे. ट्रॉफीज सुद्धा खूप चांगल्या आहेत. विकास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बर्फानी बाबा, त्यांची टीमचं नाव खूप वेगळं नाव पाहतोय. चला कोहली एंड कडून येतोय रोहित, स्ट्राईकला येतो सागर. पहिला चेंडू पॉइंटच्या दिशेने मारलेला फटका, चेंडू जातोय सीमा पार, चौकार. गोलंदाजी कशी होते, या धावा थांबवणं गरजेचं आहे श्री गणेश संघाला. चेंडू आता मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आहे, 1 टप्प्याने चेंडू उचललाय, अतिशय चांगली फेकी, एकच धाव. खेळाडू कक्षामधून आवाज द्यायचा नाही, अन्यथा पेनल्टी लावण्यात येईल. गोलंदाज रोहित, रोहित टू आशिष. आशिष मात्र आज चांगल्या फॉर्म मध्ये आहे. आता मात्र सुरेख चेंडू, चेंडू पडल्यानंतर थांबून आला. फलंदाज आशेने पाहतोय, पंचांकडे पण कोणची दाद मिळत नाही. निर्धाव चेंडूची निर्धाव चेंडूची सांगता होताना. हॅलो, आता मात्र आउटसाइड आणि बिग विकेट DJ.
थँक्यू डीजे. 2 षटकाच्या समतील धावसंख्या आली ती 22. 12 चेंडू 24 धावांची आवश्यकता अजूनही. आणि दिगेश हा गोलंदाज अजून सुद्धा गोलंदाजीला यायचा बाकी आहे. हा मात्र निर्णायक शतक म्हणता येईल का याच्यावर पूर्ण जिम्मेदारी असेल या षटकावर. दिगेश किती धावा खर्च करेल त्याच्या समोर तेवढाच ताकदीचा फलंदाज संदीप. संदीप आपल्या क्लासने उंबर्डे गावचे उद्योगपती रामदासजी पंजे साहेब त्यांनी मंचावर यायचंय. उंबाडे कडून दिगेश. दिगेश टू संदीप. पहिला चेंडू कव्हरच्या वरून चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे पण 2 धावा धावून काढलेत. कॅचचा कॉल होता पण कॅच थोडी लांब होती. प्रयत्न केले क्षेत्ररक्षकाने पण झेल काय होऊ शकली नाही. या फलंदाजाला आउट करणं खूप गरजेचं असेल. दिगेश मात्र विचार करीत असेल. हा मात्र उंचावरून फटका. क्षेत्ररक्षक आहे आणि चेंडू हवेत आहे आणि ही कॅच झेल सुटलेली आहे. 2 चेंडू मध्ये 2 झेल सुटलेले आहेत. दिगेश मात्री नाराज आणि संदीपच्या चेहऱ्यावर हास्य आपण पाहतोय. दोन चान्स आल्या होत्या पण आज शिवरात्रीच्या दिवशी संदीप नशीब घेऊन आलाय. दिगेश मात्र पुन्हा एकदा झेल उडली आणि कोणी क्षेत्ररक्षक नाही. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतोय. 2 धावा काही रोखू शकल्या नाही. या धाव्या थांबवाव्या लागतील. जिथे 1 धाव असते तिथे 2-2 धावा खर्च करतायत क्षेत्ररक्षक. गोलंदाजाला साथ देत नाही. दिगेश मात्र खूप नाराज. अक्षरशः महादेव प्रसन्न झालाय संदीपवर. 3 चेंडू मध्ये 3 झेल. चुकीचं क्षेत्ररक्षण पाहतो आपण. झेल घेणं जरुरी आहे. दिगेश. दिगेश टू संदीप. पुन्हा एकदा झेल आणि मला आता मात्र चान्स सुटणार नाही. डीजे
हॅलो. रामदास शेठ पंजे यांनी मंचावर यायचं आहे. गिरीश पाटील त्यांना बोलत आहे. त्यांचे सरचे स्वागत. चला निर्णायक चेंडू 17ची आवश्यकता आहे. चांगली गडी दिगेश यांनी अतिशय चांगला सुरेख षटक फेकला. चांगले 2 फलंदाज बाद केले. 2 गडी बाद घेतले आणि 7च धावा दिल्या. पूर्णपणे मॅच मध्ये आणलंय श्री गणेश संघाला. निर्णायक शतक घेऊन येतोय तो अनिकेत. कोलिवली एंड कडून पाहतो आपण. स्ट्राईकला येतो रोहित. रोहित सुद्धा चांगला फलंदाज पाहतो आपण. सातत्याने चांगले फटके मारत असतो. अतिशय चांगला चेंडू. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतो आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना जसा डॉट चेंडू येईल तसं प्रेशर वाढत जाईल. आता मात्र 5 चेंडू 17 धावांची आवश्यकता आणि या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग म्हणजे 17 धावा काढाव्याच लागतील. हे फलंदाजाला माहितीच असेल. आता मात्र हा चेंडू आपटी मारली होती या चेंडूला आणि फलंदाज धावचित होतोय. आत्महत्या म्हणता येईल. डीजे खूप चुका करतोय श्री गणेश संघ. हाताला लागून चेंडू गेलाय तो सीमापार. 3 चेंडू धावा पाहिजे त्या 13. कंपल्सरी चेसिंग प्रवीण कारभारी. आता मात्र मोठा पटका मारायचा प्रयत्न होता. दिगेश क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण. दुसरा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली. समीकरण उरतंय 2 चेंडू 11 धावा म्हणजे 2 षटकार मारावे लागतील. मयूर प्रवीण मारेल का हे आता प्रश्नचिन्ह आपल्या समोर उभे राहिलेत. कारण का प्रवीण हा चौकारांसाठी जाणला जातो पण षटकार मारेल का हे सर्व डगआउट त्यांचा आशेने पाहतोय त्याच्याकडे. संदीप भोईर, सागर जाधव. इतिहास घडेल का, घडवेल का प्रवीण, पाहूया. आणि हा उंचावून मारलेला प्रयत्न होता पण क्षेत्ररक्षक आहे आणि खूप चांगलं झेल म्हणता येईल. डीजे
श्री गणेश संघ आणि हार्डलक स्वर्गवासी बंडू प्रतिष्ठान संघ